नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय. महाफूड भरती 2023. तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागामध्ये 345 जागांसाठी मित्रांनो भरती निघालेली आहे. आणि या भरतीसाठी महाराष्ट्रातील मुलं मुली फॉर्म भरू शकतात. त्याचबरोबर या भरतीसाठी मित्रांनो शैक्षणिक पात्रता फक्त ग्रॅज्युएशन लागते. तुमचं BA झालं असेल, BSc झालं असेल किंवा मित्रांनो तुम्हाला तुमचं BCom झालं असेल तर तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे. अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग या भरतीमध्ये. ठीक आहे, तर चांगली भरती निघाली आहे मित्रांनो. तर या भरतीमध्ये वयोमर्यादा काय आहे, त्याचबरोबर फी किती असणार आहे, त्याचबरोबर या भरतीमध्ये सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे, त्याचबरोबर या भरतीमध्ये पगार पहा मित्रांनो 19,200 ते 92,300 पर्यंत मित्रांनो तुम्हाला यामध्ये पगार मिळणार आहे, जो की सर्वात चांगला आहे. तर चांगली भरती आहे मित्रांनो हे तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये चालू आहे. ठीक आहे, तर या भरतीची संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे. सिलेक्शन प्रोसेस कशा प्रकारे, सिलेक्शन कसं होणार आहे तुमचं, त्याचबरोबर लेखी परीक्षा कशा प्रकारे असणार आहे, अभ्यासक्रम काय लेखी परीक्षेचा, त्याचबरोबर काय काय वाचलं पाहिजे, काय काय परीक्षेमध्ये येणार आहे आणि परीक्षा सेंटर कोणतं भेटणार आहे. तर संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून द्या मित्रांनो. या भरतीबद्दल तुम्हाला सांगणार आहे, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग या भरतीबद्दल. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. तर पहा मित्रांनो, यामध्ये दोन विविध प्रकारचे पदे आहेत. तर यामध्ये पहिलं पद आहे पुरवठा निरीक्षक गटक, यामध्ये पगार 29,200 ते 92,300 मिळणार आहे. आणि दुसरं जे पद आहे ते उच्चस्तर लिपिक गटक, तर यामध्ये पगार तुम्हाला 25,500 ते 81,100 मिळणार आहे. आणि हे जे पद आहे यामध्ये तुम्हाला ग्रॅज्युएशनवर फॉर्म भरता येणार आहे, उच्चस्तरीय लिपिक गटक यामध्ये. ठीक आहे, तर या भरतीमध्ये जर मित्रांनो आपण वयोमर्यादाचा जर आधी आपण विचार केला तर यामध्ये वयोमर्यादा 18 ते 38 वर्ष लागते. तुमचं जर वय 18 ते 38 असेल तर तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे. त्याचबरोबर SC/ST कॅटेगरीच्या मुलांना मित्रांनो 5 वर्षे सूट आहे. त्याचबरोबर या भरतीमध्ये नोकरीचं जे ठिकाण आहे हे संपूर्ण महाराष्ट्र आहे. तुमचं जर सिलेक्शन झालं तर आपल्या महाराष्ट्रामध्येच तुम्हाला ड्युटी मिळणार आहे. त्याचबरोबर या भरतीमध्ये फॉर्म भरणे चालूच आहे. तर फॉर्म भरणे शेवटची तारीख मित्रांनो 31 डिसेंबर 2023 आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर 31 डिसेंबर 2023च्या अगोदर ज्यांना सुद्धा भरायचा असेल तर तुम्ही भरू शकता फॉर्म. त्याचबरोबर या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता पदवी मागितली आहे, ग्रॅज्युएशन लागते. महाराष्ट्रातील मुलं मुली फॉर्म भरू शकतात. त्याचबरोबर या भरतीमध्ये फीचा जर विचार केला तर खुला प्रवर्गासाठी 1,000 रुपये फी आहे. मागासवर्गीयांसाठी मित्रांनो 900 रुपये फी ठेवण्यात आलेली आहे. तर हे सगळी जाहिरात आहे मित्रांनो अन्न नागरी पुरवठा या भरतीचा. ठीक आहे, तर हे सर्व जाहिरात आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता या ठिकाणी. तर आता यामध्ये तुमचं जे मित्रांनो सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे, तर तुमची यामध्ये सर्वात आधी लेखी परीक्षा घेतली जाणार आहे आणि लेखी परीक्षेवर तुमचं सिलेक्शन होणार आहे. तर यामध्ये पहा तुमच्या परीक्षेमध्ये कोणकोणते विषय विचारले जाणार आहेत. तर मराठीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे परीक्षेमध्ये. तर 100 मार्काची तुमची लेखी परीक्षा असणार आहे. याची मराठीचे जे मित्रांनो मराठी व्याकरणचे यामध्ये 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. त्याचबरोबर इंग्रजी ग्रामरचे यामध्ये 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. त्याचबरोबर सामान्य ज्ञानचे यामध्ये मित्रांनो 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. त्याचबरोबर बौद्धिक चाचणी आणि अंकगणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. टोटल 100 मार्काची तुमची लेखी परीक्षा असणार आहे. 200 मार्काची लेखी परीक्षा असणार आहे आणि 2 तास मित्रांनो तुम्हाला टायमिंग मिळणार आहे. तर एका प्रश्नाला 2 गुण मिळणार आहे. ठीक आहे, तर टोटल तुमच्या यामध्ये 200 मार्काची लेखी परीक्षा असणार आहे. 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. त्याचबरोबर पेपर हा तुम्हाला इंग्रजीमध्ये सुद्धा देता येते किंवा मराठीमध्ये सुद्धा देता येते. इंग्रजी विषयाची परीक्षा इंग्रजी भाषेतून, मराठी विषयाची परीक्षा मराठी भाषेतून. ठीक आहे, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, अंकगणित या विषयाच्या परीक्षेसाठी इंग्रजी व मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध असेल. त्याचबरोबर यामध्ये जर आपण विचार केला, ठीक आहे, तर यामध्ये आपल्याला म्हणजे फॉर्म भरणे तुम्ही बघू शकता या ठिकाणी. त्याचबरोबर यामध्ये कोणकोणते प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, म्हणजे काय काय आपल्याला वाचावं लागणार आहे जे परीक्षेमध्ये येणार आहे त्याबद्दल ते तुम्हाला सांगून देतो सर्वात आधी. तर सर्वात आधी तुम्ही या ठिकाणी जागा बघू शकता मित्रांनो. प्रत्येक विभागाच्या जागा कोकण विभाग झालं, त्याचबरोबर पुणे विभाग झालं. कॅटेगरीनुसार जागा SC/ST, OBC, EWS, NTVC, ओपन, SBC, सर्वसाधारण, महिला, खेळाडू, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त सर्वांच्याच जागा तुम्ही या ठिकाणी बघू शकता. थोडी जाहिरात हे करून देतो, तर तुम्ही या ठिकाणी स्क्रीनशॉट घेऊ शकता. ठीक आहे,
तर तुम्ही कॅटेगरी या ठिकाणी कॅटेगरीनुसार जागा या ठिकाणी बघून घ्या आणि स्क्रीनशॉट वगैरे काढून घ्या. तुम्हाला एक लक्षात येणार आहे की किती जागा आहे आपल्या कॅटेगरीच्या. त्यानंतर यामध्ये आपण परीक्षेमध्ये कोणकोणते आपल्याला वाचावं लागणार आहे, कोणकोणते प्रश्न वाचावं लागणार जे परीक्षेमध्ये विचारले जाणार आहे. तर या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग गटक संवर्ग सरळ सेवा भरती 2023 यामध्ये तुम्हाला वाचायचं काय, तर एक लक्षात ठेवा, मराठीमध्ये तर मराठी व्याकरणमध्ये तुम्हाला काय वाचायचं आहे, सर्वसामान्य शब्दसंग्रह हे विचारलं जाणार आहे, वाक्यरचना वाचायची आहे, व्याकरण तुम्हाला, त्याचबरोबर म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग, उतारावरील प्रश्नाची उत्तरं आणि इंग्रजी ग्रामरमधलं तुम्हाला काय काय वाचायचं आहे, कॉमन व्हॅकॅब्युलरी, त्याचबरोबर सेंटेन्स स्ट्रक्चर, त्याचबरोबर ग्रामर, यूज ऑफ आयडम्स अँड फ्रासेस अँड दिअर मिनिंग, त्याचबरोबर कम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेज, त्याचबरोबर सामान्य ज्ञानमधलं तुम्हाला काय वाचायचं आहे, चालू घडामोडी वाचायची आहे, जागतिक तसे भारतातील नागरिकशास्त्र, भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन प्रशासन, ग्राम व्यवस्थापन प्रशासन, इतिहास, आधुनिक भारताचा विशेष, महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल, महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह पृथ्वी जगातील विभाग, हवामान, अक्षांश, रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नदे, उद्योगधंदे इत्यादी, अर्थव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्था, राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती इत्यादी, तसेच शासकीय अर्थसंकल्प, लेखापरीक्षण इत्यादी, सामान्य विज्ञान, भौतिकशास्त्र, फिजिक्स, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, त्याचबरोबर वनस्पतीशास्त्र, आरोग्यशास्त्र हे वाचायचं आहे. बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणितमध्ये तुम्हाला काय वाचायचं, बुद्धिमत्ता चाचणीमध्ये बा उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न, त्याचबरोबर अंकगणितमध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक व टक्केवारी. तर हे तुम्हाला वाचायचं, तुम्ही स्क्रीनशॉट या ठिकाणी मित्रांनो घेऊ शकता. आता हेच प्रश्न परीक्षेला विचारलेला जाणार आहे, तर हेच मित्रांनो तुम्हाला वाचायचं आहे. त्यानंतर पहा परीक्षा केंद्र पहा, तर पहा यामध्ये 6 विभाग या ठिकाणी मित्रांनो दिलेले आहे, 7 विभाग या ठिकाणी दिलेले आहे. त्यामध्ये कोकण विभाग आहे, पुणे विभाग आहे, नाशिक विभाग आहे, औरंगाबाद छत्रपती संभाजी महाराज विभाग आहे, त्याचबरोबर अमरावती विभाग आहे, नागपूर विभाग आहे. या ठिकाणी बघू शकता तुम्ही 6 विभाग या ठिकाणी दिलेले आहे. कोकण विभाग, पुणे विभाग, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, त्याचबरोबर अमरावती, त्याचबरोबर नागपूर. ठीक आहे. तर यामध्ये पहा सेंटर, परीक्षेचं जे सेंटर आहे कोकण विभागासाठी सेंटर तुम्हाला पेपरचं मिळणार आहे मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, आणि पुणेसाठी पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर. नाशिक विभागमध्ये तुम्हाला सेंटर नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे, आणि छत्रपती संभाजीनगर विभागमध्ये तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर हे सुद्धा सेंटर मिळणार आहे. बीड सेंटर मिळणार आहे, नांदेड मिळणार आहे, लातूर मिळणार आहे, अमरावतीमध्ये अमरावती, अकोला, यवतमाळ, त्याचबरोबर नागपूरमध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर. तर एवढे 22 सेंटर आहे या ठिकाणी. तर चांगली भरती निघाली आहे, महाफूड भरती. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवीन भरतीच्या अपडेटसाठी. तर आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय